एक तिचा फार पहिलाच अगदी प्रसंग तिने जो ब्रुसेल्स मधला सांगितलाय की ती एका व्यक्तीच्या घरी गेली, प्रौढ व्यक्ती आहे, घरात तो एकटाच माणूस आणि त्याला हिला एक वरची एकदम ॲटिकची म्हणतात तशी खोली दिली होती. आणि मग पहिलाच तिचा अनुभव मग धडधडायला लागतं छातीमध्ये. ती खोलीला आतनं कडी पण नाही, मग ती एक जाड टेबल दाराशी लावते आणि कोणाला तरी हे करून ठेवते मेसेज की अशा अशा ठिकाणी मी आहे, उद्या सकाळी मी पुन्हा तुम्हाला हॅलो म्हणलं नाही तर शोध घ्या माझा, काय झालंय बघा. कारण ती आपल्या मनात जी आहे ना भीती, विशेषतः भारतातून गेलेल्या मुलीच्या, की आपण एका परक्या पुरुषाच्या घरात राहतो आहोत, दिवस तर छान गेला, रात्रीचं काही खरं नाही. आणि ज्या वेळेला दुसरा दिवस छान उजाडतो, ती म्हणते मी बघते अरे मी जिवंत आहे की, आणि मग परत ती खाली येते, तर ते जे तिने लिहिलंय ना, की तो जो माझा योकिम, मला वाटतं त्याचं नाव, तो होस्ट तिचा, की काल रात्री काल संध्याकाळी गप्पा मारताना जे निर्मळ भाव त्याच्या मनात होते तेच आत्ता पण आहेत. तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की असं इतकं घाबरून राहायची गरज नाहीये. काळजी घ्या,